कसे आहात सर्व मस्त आणि मजेत ना। मी अश्विनी तुमचं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज सुद्धा एक तुम्हाला एक ब्लाउज शेअर करणार आहे किंवा तुम्हाला दाखवणार आहे, तो कसा बनला आहे तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगत जा। तर बघा, हा 4 टच मध्ये ब्लाउज मी स्टिच केलेला आहे, अशा पद्धतीचा आहे। 33 साइजचा हा ब्लाउज आहे। तर बघू शकता तुम्ही याचा ज्या स्लीव आहेत त्या मी एल्बो लेंथ मध्ये केलेल्या आहे दोन्ही साइड, आणि फ्रंटचा जो नेक आहे तो आहे राऊंड मध्येच केलेला आहे। 4 टच ब्लाउज आहे। बॅक नेक जो आहे तर तुम्ही बघू शकता पानगळा मी याला केलेला, पानगळा याचा आलेला आहे। जर मी नॉट काढून तुम्हाला दाखवते तर बघू शकता शेप किती सुंदर असा आलेला आहे। वेअर केल्यानंतर तर एकदम परफेक्ट जाणवणार आहे की हा किती सुंदर असा आलेला आहे। सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेले टेसल्स मी इथं लावलेले आहे। जे व्हिडिओ आहे ते मी आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही नेक कसा रेडी करायचा किंवा कटिंग कसं करायचं हे तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही किती सुंदर असा पप या ब्लाउजला आलेला आहे। याच्याने काय होतं तर ब्लाउज एकदम कस्टमरला जे ब्लाउज आहे ते एकदम सुंदर असं बसून, साईडचा नेक तुम्ही बघू शकताय। याला मी बघा पट्टी लावून घेतलेली आहे गळ्याला, आणि आतल्या साईडला अशी हात शिलाई घालून घेतलेली आहे, जेणेकरून तुमच्या ब्लाउजला खूप सुंदर असा फिनिशिंग सुद्धा येतं आणि लुक सुद्धा खूप सुंदर असा येऊन जातो। याच्या स्लीव ज्या आहेत त्या एल्बो लेंथ केलेल्या आहेत। 10 इंचाची स्लीव मी याला केलेली आहे। 32 ते 33 साइजचा हा ब्लाउज आहे। त्याचे जे शोल्डर आहे ते मी 5 इंच घेतले होते, आणि आर्महोल आहे तो 5.5 इंचाचा घेतला होता। खूप मोठा गळा आहे हा। बॅकचा जो गळा आहे ना हा जवळजवळ 11.25 इंचाचा होता। शिलाई मार्जिन पकडून मी 11.25चा कट केला होता, आणि बरोबर 11.25चा रेडी आता हा झालेला आहे। आणि अशा पद्धतीने हा नेक ब्लाउज आहे तो रेडी केलेला आहे मी। याची गळा रुंदी खूप मोठा गळा असल्यामुळे 2.25 इंच घेतलेली आहे। तुम्हाला कसा वाटला, याची फिनिशिंग सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हा ब्लाउज रेडी झालेला आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।